बघा, या प्रकारची जी समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून त्यांच्या हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना भरती मिळण्याकरता जी जाहिरात काढण्यात आली आहे ही नेहमी याच प्रकारची जाहिरात येत असते। 1984चा या संदर्भातला एक GR आहे आणि त्या GRच्या आधारेच या प्रकारच्या भरती या सगळ्या समाज कल्याणच्या हॉस्टेलमध्ये होत असते आणि त्याच प्रकारची नवीन जाहिरात आल्यामुळे मला असं वाटतं की कुठेतरी लोकांमध्ये संभ्रम आहे। त्या सगळ्या लोकांमध्ये ज्या लोकांमध्ये संभ्रम आहे त्यांनी 1984चा GR वाचून घ्यावं। संजय राऊत म्हणते की भाजप जातीय तेढ निर्माण करण्यासाठी रोज चालू संजय राऊतला दुसरं काही काम नाही आहे। सकाळी 9 वाजता येऊन काहीतरी कोणत्यातरी विषयावर बोलण्याशिवाय त्यांना दुसरं काही काम नसल्यामुळे ते या प्रकारची टीका टिप्पणी करतात। त्यांनी अभ्यास पूर्ण करून घ्यावा। त्यांनी 1984चा GR त्यांना मी आज पाठवतो, त्याचा अभ्यास करून 1984च्या GRच्या आधारावर या प्रकारची ऍड निघालेली। रोहित पवार उपोषणाचा दुसरा दिवस आहे, काय सांगणार रोहित पवार? शेतकऱ्यांच्या कर्जमाफी काही आहे? मला असं वाटतं की रोहित पवारजींना त्यांनी जो राज्य सरकारने जो GR काढला आणि शेतकऱ्यांना जी ऐतिहासिक कर्जमाफी केली त्याचा पूर्ण अभ्यास नाही आहे। शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात त्या संदर्भातला प्रतिसाद आहे, एक चांगल्या प्रमाणात लोक त्याचा फायदा घेऊन राहिले, शेतकरी त्याचा फायदा घेऊन राहिले आणि निश्चितच काही जर अडचण असणार तर शेतकरी त्या संदर्भातला निवेदन तिथल्या संबंधित कलेक्टरला किंवा तहसीलदाराला देऊन त्या अडचणी दूर करून त्या कर्जमाफीचा पूर्ण फायदा घेऊ शकतात। रोहित पवारांची मागणी ही शेतकऱ्यांची कर्जमाफीची नाही तर ज्या सहकारी बँकेंनी त्या शेतकऱ्यांना कर्ज दिलाय त्या लोकांची कर्जमाफीचा त्यांचा विषय आहे। शेतकऱ्यांच्या संदर्भात रोहित पवारांचं मला असं वाटत नाही काही पोटतिडकी आहे। संजय राऊत यांनी ज्या नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे, पूर आणि अघोरी नेता जे आहे ते आमच्या देशाला लाभल्या अशा प्रकारची टीका संजय राऊत यांनी नरेंद्र मोदींवर केली आहे। नाही, मला मी ती बघितली नाही, मी त्याच्यावर बघितल्यावर मी तुम्हाला सांगतो। विलिनीकरणासंदर्भात खूप चर्चा सुरू आहे, कशा प्रकारे बघतात? आज जवळपास हे जे सगळे तृणमूल काँग्रेस असणार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असणार किंवा इतर पक्ष हे सगळे काँग्रेसमधनं त्यांच्या वेगळ्या एक विचारांनी त्यांच्या राज्याच्या हिताच्या विचारांनी ते सगळे बाहेर पडले होते। कुठेतरी तेही काँग्रेस सोबतच काँग्रेसच्याच विचारधारा सामील करून देशभक्ताचा विचार त्यांच्या मनात आला आणि त्यानंतर त्यांची अवगती झाली आणि आज त्यांच्या राज्यांमध्ये त्यांना नाकारण्यात आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं त्यांचा विचार होत असणार कोणत्या पक्षात परत काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा। भंडारा विधान परिषदेचं काय चित्र आहे? सध्या काँग्रेसची माघार आहे, विदर्भातच काँग्रेसची नामंजूर, अमरावतीचा जो उमेदवार आहे तो ऍडमिट आहे, बाकी 3 ठिकाणी माघार घेतलेली आहे। बघा, असं आहे की काँग्रेस पक्षाने निवडणूक लढण्याच्या आधीच हार मानून घेतलेली आहे आणि म्हणून सगळीकडे त्यांनी माघार घेतलाय। गटातटात विभाजलेला काँग्रेस आज कोणतीही निवडणूक लढण्यास असमर्थ आहे आणि म्हणून त्यांच्या गटाचे भांडणं ते दूर करूनच ती निवडणूक लढू शकतात असं त्यांची खात्री आहे आणि गटाचे जोपर्यंत भांडणं संपत नाही तोपर्यंत निवडणूक लढायची नाही असं मला असं वाटतं काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी ठरवलेलं आहे आणि त्याचमुळे विदर्भात सगळीकडेच विधान परिषदेमध्ये काँग्रेस पक्षाने माघार घेतली आहे।